नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आधुनिक विचार याविषयी आपण माहिती घेत आहोत. त्यामध्ये मागील काही भागांमध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारातील विविध अशा संकल्पना ज्या आधुनिक विचार म्हणून महत्त्वपूर्ण आहेत, त्यामध्ये राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रवाद, लोकशाही समाजवाद या काही महत्त्वपूर्ण संकल्पनांचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांमधील धर्मनिरपेक्षतेची जी संकल्पना आहेत ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. खरं तर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मनावर आधुनिक विचारांचे संस्कार घडलेले होते आणि त्यामुळेच मुळात ते बुद्धिनिष्ठ असणाऱ्या त्यांच्या ह्या वृत्तीवर आधुनिक पाश्चात्य विचारसरणीचा आणि भौतिकशास्त्र यांचे संस्कार आपल्याला झालेले दिसतात आणि त्यातूनच त्यांची जी दृष्टी होती ती दृष्टी आधुनिक आपल्याला बनलेली दिसते. आता नेहरूंचा जो मुळात जो पिंड होता तो धार्मिक नव्हताच. नेहरू हे मुळात धार्मिक नव्हते, कारण त्यात आधुनिक विचारसरणीचा त्यांच्या मनावर पडलेला जो प्रभाव होता आणि त्यातून त्यांची जी दृष्टी होती ती धर्मनिरपेक्ष स्वरूपाची बनलेली आपल्याला दिसते. धर्मनिरपेक्ष राज्याचे ते कट्टर असे पुरस्कर्ते होते, समर्थक होते आणि त्यामुळे धर्मनिरपेक्षता हे भारतीय राज्यघटनेचे एक मूलतत्व आहेत आणि हे तत्त्व आपल्या सार्वजनिक जीवनात रुजवावं, भारतीय समाजात धर्मनिरपेक्ष वृत्तीचा बनवावा यासाठी ज्या भारतीय नेत्यांनी प्रामुख्यानं प्रयत्न केले त्यातील एक महत्त्वपूर्ण नेते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं स्थान आपल्याला अत्यंत वरचंच आपल्याला दिसून येतं, अग्रगण्य असं स्थान आपल्याला सांगता येईल. आता धर्मनिरपेक्ष राज्य खरं तर ही एक आधुनिक अशी संकल्पना आहेत. म्हणजे धर्माचा राज्यसंस्थेशी संबंध कोणत्या प्रकारचा आहे यावरून राज्याचे 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार पडतात? धर्माचा राज्याशी असलेला संबंध याच्या आधारावर आपल्याला राज्याचे 2 प्रकार करता येतात. आणि एक म्हणजे धर्माधिष्ठित राज्य, म्हणजे ज्या राज्याने धर्म स्वीकारलेला आहेत, राज्याचा असा एक धर्म स्वीकारलेला आहे असं धर्माधिष्ठित राज्य. आणि दुसरं एक राज्य असतं ते म्हणजे धर्मनिरपेक्ष स्वरूपाचं राज्य. आपण हे धर्माच्या आधारावर वर्गीकरण करतो, धर्माधिष्ठित राज्य आणि धर्मनिरपेक्ष राज्य. आता धर्माधिष्ठित राज्यामध्ये विशिष्ट धर्म हा राज्याचा धर्म म्हणून घोषित करण्यात आलेला असतो. त्यात विशिष्ट धर्माशी राज्याची बांधिलकी असते. अशा राज्यात इतर धर्मियांना हे दुय्यम स्थान असतं, त्यांना इतरांच्या बरोबरीने समान अधिकार दिलेले नसतात. राजकीय सत्ता ही सुद्धा विशिष्ट धर्मियांचीच मक्तेदारी त्यामध्ये आपल्याला असलेली दिसते. कुठे? धर्माधिष्ठित राज्यामध्ये. आणि दुसरा जो प्रकार आहे धर्मनिरपेक्ष राज्य, ही जी संकल्पना आहे ही आधुनिक अशी संकल्पना आहे की ज्या राज्यात सर्व धर्मियांना समान हक्क व स्वातंत्र्य असतो. राज्याची कोणताही धर्माशी एक विशिष्ट अशी बांधिलकी नसते. धार्मिक कारणावरून व्यक्तिमध्ये राज्य भेदभाव करत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य त्यामध्ये दिलेलं असतं. त्याला धर्मनिरपेक्ष राज्य असं आपण म्हणतो. स्वातंत्र्यानंतर भारतीय समाजात धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व रुजवणं हे एक मोठं आव्हान होतं खरं तर. आणि त्याबाबत नेहरूंनी जेव्हा पंतप्रधान म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी हाती घेतली तेव्हा हे धर्मनिरपेक्ष राज्याचं तत्त्व, धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व रुजवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली दिसून येते. धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर आधारितच अशी जी राज्यघटना तयार करण्यात आलेली आहेत, हे पहिलं महत्त्वाचं कार्य त्यांच्याच काळामध्ये आपल्याला म्हणजे 1946ला जेव्हा ते अंतरिम सरकार त्यांनी स्थापन केलं आणि त्यानंतर जी भारतासाठी स्वतंत्र संविधान निर्मितीची जी प्रक्रिया सुरू झालेली ती प्रक्रिया याचाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून आपल्याला सांगता येईल.
आणि त्यामुळेच तर खरं एवढी धर्मनिरपेक्ष स्वरूपाची भारताची उदात्त अशी एक राज्यघटना बनू शकलेली आपल्याला दिसून येते. आता घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत, पण त्याचबरोबर सार्वजनिक हितासाठी, सुव्यवस्थेसाठी तसंच आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने देखील धार्मिक आचरणावर काही बंधनं घालण्याचा देखील अधिकार त्यामध्ये दिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधानातील घटना कलम 25 हे कलम धर्मनिरपेक्षतेची व्याख्याच त्यामध्ये दिलेली आहेत. हे कलम प्रत्येक व्यक्तीला सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य देतं. त्याचप्रमाणे प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचं आचरण, अनुनय आणि प्रचार करण्याचा अधिकार देतं. पण हे स्वातंत्र्य सामाजिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य यांना बाधक असू नये असं त्याच्यावर वाजवी स्वरूपातलं बंधन देखील आपल्याला दिसून येतं. म्हणजेच धार्मिक स्वातंत्र्य देताना त्यावरील मर्यादा देखील स्पष्ट करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. धर्मनिरपेक्ष राज्य सर्व धर्मियांना धर्माचरणाचे स्वातंत्र्य देत असलं तरी धार्मिक बाबींपासून ते पूर्ण अलिप्त राहू शकत नाही. समाजहितांना बाधक अशा धार्मिक ज्या रूढी असू शकतात, काही आरोग्याला धोकादायक असतात, अस्पृश्यतेसारख्या काही अमानुष परंपरा देखील असू शकतात. अशा रूढी, प्रथा, परंपरा यांना प्रतिबंध करण्याची जबाबदारी देखील ही राज्यसंस्थेवरती असते. सुदैवानं पंडित जवाहरलाल नेहरूंना याची जाणीव होती. धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व केवळ घटनेमध्ये अंतर्भूत होणं पुरेसे नसतं, तर या तत्त्वाचा आविष्कार हा व्यक्तिगत कायद्यात झाला पाहिजेत, तसेच सार्वजनिक जीवनात देखील झाला पाहिजेत. वेगवेगळ्या भाषेत समाजाचे धर्मनिरपेक्षीकरण ज्याला आपण म्हणतो ते घडून आलं पाहिजेत. आणि याच उद्देशानं पंडित नेहरूंनी हिंदू कोड बिलाचा पुरस्कार केला आणि टप्प्याटप्प्याने का होईना पण ते बिल अंमलात आणलं. कारण धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व स्वीकारल्यानंतर नागरी कायदा सर्वांना समान असणं हा क्रमप्राप्त असतो आणि हिंदू कोड बिलानं भारतात बहुसंख्याक असलेले जे हिंदू होते त्या हिंदूंना समान नागरी कायद्याच्या कक्षेत आणलेलं दिसतं. सर्व भारतीयांना समान नागरी कायदा असावा. विवाह, वारसा हक्क, कौटुंबिक मालमत्तेतील वाटा किंवा हक्क याबाबत धर्मनिरपेक्ष असा एखादा कायदा असावा, हे नेहरूंचं खरं तर मूळ उद्दिष्ट होतं. घटनेतील 44व्या कलमामध्ये या संबंधीचं मार्गदर्शक तत्त्व आपल्याला असलेलं दिसतं. त्या दिशेने पंडित नेहरूंनी चालवलेले जे प्रयत्न होते त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे हिंदू कोड बिल अंमलात आणण्याचा प्रयत्न आपल्याला त्यामध्ये सांगता येतो. एकूणच पंडित नेहरूंच्या विचारांमधील आणि राज्यघटनेच्या अनुषंगानं त्यांची धर्मनिरपेक्षतेची कल्पना आपल्याला स्पष्ट करत होते. पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर पंडित नेहरूंचे धर्माबद्दलचं प्रत्यक्ष जे आकलन होतं, विविध धर्माबद्दल, हिंदू धर्माबद्दल, भारतातील विविध धर्मांच्या विषयी ते देखील महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतं. कारण नेहरू हे स्वभावतः धार्मिक नव्हतेच ना. आणि नेहरूंना परलौकिक प्रश्नांपेक्षा इहलौकीचे जे प्रश्न होते ते प्रश्नांना त्यांनी अधिक महत्त्व दिलं, त्यांना ते अधिक मोलाचे वाटत होते. धर्मांचे प्रत्यक्ष स्वरूप पाहून नेहरूंना त्याबद्दल अधिक वाईट वाटत होतं, त्याची घृणा येत असत. कारण त्याचे कारणं दोन होते. एक तर असं की राजकीय प्रश्नांमध्ये धर्म आणि भावना यांची मिसळ त्यांना करावायची आणि पदोपदी देवाचं नाव घेत असवायचं, ही गोष्टच त्यांना मुळात नेहरूंना पसंत नव्हती, त्यांना मान्य नव्हती. राजकीय प्रश्नांमध्ये धर्माच्या किंवा भावनांची सरमिसळ करायची आणि देवाचं नाव घेऊन नंतर राजकारण करायचं, ह्या गोष्टी नेहरूंना पसंत नव्हत्या. हिंदुस्थान हा धर्मप्रधान देश आहे असा समज प्रचलित आहे. एकमेकांची टाळकी सडकून हिंदू, मुसलमान व शीख आपापला धर्मावरील विश्वास जग जाहीर करीत असतात, नाही का, नेहरू असं म्हणतात बघा. आणि पुढे ते म्हणतात की धर्माचे संघटित स्वरूप हिंदुस्थानात आणि इतरत्र जे माझ्या दृष्टीस पडलेलं आहेत नेहरू असं म्हणतात की हिंदुस्थानात आणि इतरत्र म्हणजे इतर देशांमध्ये धर्माचं जे संघटित स्वरूप माझ्या दृष्टीला जे पडलेलं आहे, जे दिसत आहेत, त्यामुळे तर अत्यंत तिरस्कारयुक्त भीती मला वाटू लागलेली आहेत.
कारण अशा धर्माचा मी अनेक वार धिक्कार केलेला असून त्याचा निपात केला पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे, असं नेहरू म्हणतात. धर्माच्या नावाखाली बहुतेक वेळा अंधश्रद्धा, प्रगती पराडमुक्ता, कर्मटपणा, कडवेपणा, वृत्ती, पिळवणूक किंवा स्वार्थरक्षण यांचाच धांगडधिंगा सुरू असलेला दिसतो, असं नेहरू म्हणतात. आणि या परिस्थितीमुळे धर्माचा फक्त बाह्यकोश आज उरलेला असून त्यातील जो प्राण असतो ना, तो केव्हाच नष्ट झालेला आहे, ह्या निष्कर्षापर्यंत नेहरू येताना आपल्याला दिसतात. पाश्चात्य धर्माची ही नेहरू म्हणतात की अशी स्थिती आहे, त्याहून फारसं काही त्यात वेगळं नाही आहेत असं ते निरीक्षण नोंदवतात. आणि पंडित नेहरू म्हणतात की धर्माशी ज्याचा काडी इतकाही संबंध नाही अशा नाममात्र धर्माचे उत्कृष्ट उदाहरण जर द्यायचं म्हणजे तर आपल्याला इंग्लिश चर्च देता येईल. इंग्लिश चर्च म्हणजे तेथील शासनाचंच एक राजकीय खातंच बनून गेलेलं आहे. इंग्लिश चर्चमुळे पुष्कळ भक्त फार थोर व चारित्र्यवान पुरुष आहेत यात शंका नाही, परंतु भांडवलशाही व साम्राज्यशाही यांना आपलं हिडीस असं जे स्वरूप आहे ते झाकण्याकरता चर्चकडून नीतीची व ख्रिस्त धर्माची झूल वापरण्यास मिळावी याच मला नवल वाटतं, असं पंडित नेहरू म्हणतात. धर्मदृष्टी हिताची होत नाही, उलट लोकांची नैतिकता व आध्यात्मिक उन्नती त्यामुळे स्थगित झालेली दिसते. ब्रह्मजिज्ञासा ही बहुतांश समाज पराडमुक्त असते व धार्मिक माणसाचे सर्व लक्ष समाजहितापेक्षा मोक्षप्राप्तीकडेच लागल्याचं प्रत्ययास येतं, असं ते म्हणतात. पुढे ते असंही म्हणतात की धर्म माणसाला अन्य विचारप्रणालींबद्दल असहिष्णू आणि कूपमंडूक बनवतो, असं नेहरूंना वाटतं. धर्म हा त्यांच्या मते, नेहरूंच्या मते आधी सत्तावादाचा एक आणि मूक शरणागतीचा तो मूल स्रोत असतो. कारण आधी सत्ता निर्माण करायची असेल तर धर्माचा वापर होतो आणि सामान्य लोक त्याला मूक शरणागती देतात. म्हणून धर्म हा ह्या आधी सत्तावादाचा आणि ह्या मूक शरणागतीचा तो मूल स्रोत आहेत, असं नेहरू म्हणतात. जगातील दारिद्र्याला आणि दैन्याला प्रतिष्ठा व सन्मान देऊन तो चिरस्थायी केला जातो, चिरस्थायी करतो. कोणत्या तरी आदिदैवी काल्पनिक शक्तीपुढं मानवानं आपलं स्वातंत्र्य गहाण टाकणं हे मुळात पंडित नेहरूंना मान्य नव्हतं. व्यक्तीचा मानसिक आणि आध्यात्मिक विकास अवश्य व्हावा, नेहरू म्हणतात, पण व्यक्ती केवळ ईश्वरी सत्तेच्या वतीनं बोलणाऱ्या कळसूत्री बाहुले बनणं नेहरूंना मान्य नव्हतं. माणसाच्या मनाचा आणि चैतन्याचा विकास त्यांना अभिप्रेत होता. केवळ ईश्वरी आदेशाचा माणसाने वाहक बनणं आणि त्यात बसणं हे त्यांना मान्य नव्हतं. संघटित धर्माचं स्वरूप तर अगदीच प्रतिगामी झालं आहे, असं देखील पंडित नेहरू मत मांडतात. कारण जिथे संघटित धर्म आला म्हणजे लष्करीशाही असणाऱ्या, हुकुमशाही असणाऱ्या किंवा इस्लामी राष्ट्रांमध्ये अशा संघटित धर्माचं जे स्वरूप आहे ते नेहरू म्हणतात की अत्यंत प्रतिगामी दिसून येतं जगाचा जर विचार केला तर. आणि देशाच्या प्रगतीचं सत्कार्य पंडित नेहरूंचे बघा विचार अत्यंत उदात्त होते आणि ते असं म्हणतात की देशाच्या प्रगतीचं सत्कार्य जिथं चालतं ना अशी जागा मला देवालय वाटतात. तसंच लक्षावधी लोकांच्या हातून जिथे मोठमोठे प्रकल्प जिथे साकार होतात ना ती तीर्थक्षेत्र वाटतात. म्हणजे नेहरूंचा धर्माला विरोध कुठे होता हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचा धर्माला विरोध मुख्यत्वे ह्या कारणांमुळे होता की धर्मांधतेमुळे माणसाची वैज्ञानिक दृष्टी ही अस्पष्ट होते. ह्या कारणाने ते धर्माला विरोध करतात. कारण मनावर बौद्धिक जुलूम करून अंधश्रद्धा बनवून माणसाची जिज्ञासा वृत्तीचाच धर्म हा बळी घेत असतो. आणि उलट विज्ञान काय करतं तर विज्ञान खुल्या मनानं प्रयोगाद्वारे सत्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत असतं, असं नेहरू म्हणतात. आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये तडजोड नेहरूंना अशक्य वाटते. विज्ञान युगातील समाजाची प्रगती धर्माच्या आधारे होऊच शकत नाही अशी नेहरूंची खात्री होते. आणि नवभारताची उभारणी या समाजाला जुन्या भ्रमातून काढून मुक्त चिकित्सेच्या वातावरणात आणून सोडल्याशिवाय होणार नाही हे देखील त्यांनी ओळखलेलं दिसतं.
आणि म्हणूनच की वृत्तीनं धार्मिक आणि प्रवृत्तीनं मध्ययुगीन असलेल्या या भारत देशात धर्मनिरपेक्ष लोकशाही स्थापन करण्याची त्यांना गरज वाटली आणि त्यासाठी त्यांनी निष्ठेने असे प्रयत्न देखील केलेले दिसून येतात. कारण धार्मिक व वृत्ती धार्मिक जरी असली पण प्रवृत्ती मात्र नेहरू म्हणतात की मध्ययुगीन आहेत. आणि मग अशा देशामध्ये काय गरज आहे? नेहरू म्हणतात की धर्मनिरपेक्ष लोकशाही स्थापन करणं गरजेचं आहे आणि नेहरूंनी स्वतः निष्ठेने तो प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. नेहरूंच्या मते धर्मनिरपेक्षतेला केवळ राजकीय संदर्भ नव्हता, तर तितकाच महत्त्वाचा सामाजिक संदर्भ देखील त्यामध्ये असतो. नेहरूंची धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मविरोध नव्हे, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर आपण त्याचं चुकीचं आकलन करूया. नेहरू हे स्वतः धार्मिक नव्हते, त्यांचा पिंड धार्मिक नव्हता, पण याचा अर्थ नेहरू किंवा ते धर्माला विरोधही करत होते म्हणजे याचा अर्थ नेहरू हे धर्मविरोधी आहेत का, असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. नेहरू धर्माला कुठे विरोध करतात, कोणत्या बाबीवर ते विरोध करतात, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. धर्मांधतेमुळे माणसाची जिथे जिज्ञासा वृत्ती जाते, वैज्ञानिक दृष्टी अस्पष्ट होते, तिथे नेहरू धर्माला विरोध करतात. म्हणजे ते स्वतः धर्मविरोधी नव्हते, तर अतिरेकी भौतिकवादीही नव्हते. मानवाच्या भौतिक प्रगतीला आध्यात्मिक मूल्यांची आणि काही वर्तन प्रमाणांची जोड असलीच पाहिजेत, नैतिकतेची मूल्यांची जोड असलीच पाहिजेत, ही गोष्ट मात्र नेहरूंना मान्य होती आणि ते मानत देखील होते. पण जो धर्माच्या नावाखाली आधिसत्तावादी स्वरूपाचे जे राजकारण सुरू असतं, संघटित स्वरूपाचा जो धर्म या दारिद्र्याला आणि दैन्याला प्रतिष्ठा आणि सन्मान देऊन तो चिरस्थायी ठेवतो आणि स्वतःची या लोकांची मूक शरणागती पत्करून तो एक आधिसत्तावादी बनतो, अशा धर्माला नेहरू मात्र विरोध करताना आपल्याला दिसून येतात. पंडित नेहरूंच्या मते धर्मनिरपेक्षतेचं सर्वात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे काय, तर सर्व धर्मांना समान दर्जा प्राप्त करून देणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व धर्म समभाव हे तत्त्व नेहरूंच्या विचारांमध्ये दिसून येतं. सर्व धर्मियांना आपापल्या धर्मानुसार आचरण करणं, पूजा अर्चा करणं, धार्मिक उत्सव वगैरे करण्याचं स्वातंत्र्य असावं. कोणत्याच धर्माला विशेष सवलती किंवा अग्रक्रम नसावा. कोणालाच आपल्या कायदेशीर हक्कांना धार्मिक कारणास्तव मुकावं लागू नयेत, ही नेहरूंच्या विचारातील धर्मनिरपेक्षतेची कल्पना असल्याचं आपल्याला स्पष्ट होताना दिसतं. आणि म्हणूनच भारतीय संविधानामध्ये त्यांनी अत्यंत आनंदानं ह्या तत्त्वांचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. त्यासाठी संपूर्ण घटनाकार जे असतील, जेवढे घटना समिती, त्यांचंही योगदान तितकंच महत्त्वाचं आहे, तेही आपल्याला विसरून चालणार नाही. ही नेहरूंची धर्मनिरपेक्षतेची कल्पना आपल्याला दिसून येते. त्यांच्या विचारातील भारत हा सदैव बहुधर्मीय असाच एक देश होता. कोणत्याही म्हणजे भारतामध्ये हिंदू हे बहुसंख्य आहेत म्हणून तो हिंदूंचा देश असं नाही, तर भारत हा बहुधर्मीयांचा देश आहे, अशी त्यांची भारताबद्दलची कल्पना आपल्याला असलं दिसून येतं. भारत हे सर्वांचं सामायिक घर आहेत असं नेहरू म्हणतात. मग ते कोणत्याही धर्माचे असोत, त्यांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्य हे सारखीच असतील. म्हणजे आमचं राष्ट्र हे एक संयुक्तिक राष्ट्र आहे असं नेहरू म्हणतात. ज्याला आपण कंपोजिट म्हणतो, असं संयुक्तिक स्वरूपाचं राष्ट्र आहेत. आणि धर्मनिरपेक्षता हे या संघराज्यात्मक समाजातील सर्वांचं कल्याण साधू शकणारं संघराज्यात्मक स्वरूपाचं एक तत्त्व आहेत असं नेहरू मानत. ज्या स्वातंत्र्यासाठी पिढ्यानपिढ्या संघार चालले, ते स्वातंत्र्य कोण्या एका धर्माच्या उपासकांसाठी फक्त नाही, तर सर्व भारतीयांसाठी आहेत आणि त्यात प्रत्येकाला आपल्या धर्माचा आचार प्रचार करण्याचा हक्क आहेत असं नेहरू म्हणतात. राजसत्तेने धार्मिक बाबतीत नेहरूंचं नेहमी असं धोरण होतं की राजसत्तेने धार्मिक बाबतीत तटस्थ राहावं, कोणत्याही धर्माशी स्वतःला बांधून घेऊ नये. याचा अर्थ समाजात धर्माचं अवमूल्यन व्हावं, समाजातून धर्म निघून जावा असा नसून राज्यसंस्था व धर्म यांचं अलगीकरण व्हावं, एवढाच नेहरूंना त्यात अर्थ अभिप्रेत होता. समाजाने धर्म पाळावा, कारण धर्म आपल्याला विशिष्ट नीतिमूल्य नैतिकता शिकवत असतो. म्हणून
धर्माचं अवमूल्यन झालं तर ते समाजाचं अवमूल्यन होईल. म्हणून नेहरू धर्माला विरोध करत नाही. नेहरू फक्त राजसत्ता आणि धर्मसत्ता, धर्मकारण आणि राजकारण ह्या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या असाव्या अशी भूमिका पंडित नेहरू घेतात. आणि जर धर्म राजकारणात आला तर त्या समाजाचं, त्या राष्ट्राचं अवमूल्यन होईल असं नेहरूंना वाटतं. हिंदू राज्य किंवा इस्लामी राज्य ह्या कल्पनांमधून फक्त संघर्षाचं आणि फुटीरतेचे बीज रोपण होईल असा इशारा त्यांनी अनेक वेळा आपल्याला दिलेला आढळून येतो. आणि म्हणून धर्मनिरपेक्षतेची जागा शेवटी कशी असते तर मानवी मनात असते, नेहरूंचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे जोपर्यंत ही मनं बदलत नाही तोपर्यंत बाकी जी प्रयत्न असतात ती प्रयत्न केवळ बाह्यकारी ठरतात. तुम्ही मनातून हे बदल स्वीकारणं अपेक्षित असतं. बाहेरून कायद्याने कितीही, घटनेने कितीही नियम दिले तरी ते उपयोगी ठरणार नाही. मनं बदलली पाहिजेत, मनं धर्मनिरपेक्ष झाली पाहिजेत. नेहरूंच्या मते बहुसंख्याक असलेले जे हिंदू आहेत त्यांचं धर्मनिरपेक्षतेबद्दल ते कशी भूमिका घेतात यावरच खऱ्या अर्थानं ह्या देशातील धर्मनिरपेक्षतेचं भवितव्य अवलंबून आहेत. कारण बहुसंख्य जवळजवळ 80-85% हिंदू समाज आहेत आणि हिंदू बहुसंख्य आहेत. आणि मग त्यांची धर्मनिरपेक्षतेबद्दलचं त्यांची भूमिका काय आहेत यावर ह्या देशातील धर्मनिरपेक्षतेचं भवितव्य अवलंबून राहील. अल्पसंख्याकांचं कल्याण खरं तर हे हिंदूंनी आपलं परम कर्तव्य, परम असं पवित्र असं कर्तव्य मानायला हवं. आणि ते जर याच्यामध्ये चुकले, हे कर्तव्य करण्यात जर चुकले तर केवळ ह्या राष्ट्राचंच नव्हे तर स्वतः हिंदूंचं देखील मोठं असं नुकसान होईल अशी भूमिका नेहरू मांडताना दिसतात. अत्यंत प्रगल्भ, अत्यंत आधुनिक आणि अत्यंत धर्मनिरपेक्ष स्वरूपाची अशी नेहरूंची ही भूमिका इथे स्पष्ट होताना दिसते. ते कूपमंडूक आणि आक्रमक झाल्यास अल्पसंख्याकांच्या मनामध्ये भयगंड निर्माण होईल, ते म्हणजे हिंदू लोक, हिंदू धर्मीय. आणि म्हणून नेहरू म्हणतात की मग त्यावेळेस व्यापक दृष्टीची जोपासना करणं व इतरांच्या संकुचितपणामुळे भडकून न जाणं ही पहिली आवश्यक गोष्ट ठरेल. ह्या देशात धर्माचे अभिसरण समाज जीवनात खूप खोलपर्यंत झालेलं आहे. धार्मिक शिकवणुकीबरोबरच सामाजिक नियमन, विवाह, वारसा हक्क, नागरी किंवा फौजदारी कायदे, राजकीय यंत्रणा इत्यादी अनेक जवळपास प्रत्येक बाबतीतच भारतामध्ये येथील जे धर्म आहेत हे धर्मग्रंथ मार्गदर्शन करतात. आणि म्हणजे समाज जीवनात धर्माचं जे अभिसरण आहे ते अत्यंत खोलवर झालेलं आहे. कारण जवळजवळ प्रत्येक बाबीमध्ये धर्म हा मार्गदर्शन करत असतो. समाज व्यवस्थेला येथे धार्मिक अधिष्ठान मिळालेलं आहे. भिन्न जमातींच्या नागरिकांसाठी भिन्न कायदे असणं धर्मनिरपेक्ष लोकशाहीशी विसंगत आहेत. वेगवेगळ्या धर्माला वेगवेगळे कायदे करणं हे लोकशाहीच्या मूळ धर्मनिरपेक्षतेच्या या तत्वाशीच विसंगत ठरेल. आणि त्यामुळे सर्वांसाठी समान नागरी कायदा असणं हे इष्ट असेल व तो आवश्यक असेल याची जाणीव पंडित नेहरूंना आपल्याला झालेली दिसून येते. सामाजिक राजकीय क्षेत्रात धर्माने केलेल्या हस्तक्षेपाचे ते विरुद्ध होते. आधुनिक राज्य धर्मनिरपेक्षच असलं पाहिजेत असं त्यांचं ठाम मत होतं. भारतासारख्या बहुधार्मिक देशातील ऐक्य आणि सुसंवाद व सामाजिक स्थैर्यासाठी धर्मनिरपेक्षता हाच एकमेव आधार आहे, हाच एकमेव पर्याय आहेत अशी भूमिका पंडित नेहरूंची आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजे त्यांची धर्मनिरपेक्षतेची कल्पना ही अत्यंत प्रगल्भ, अत्यंत आधुनिक असलेली आपल्याला दिसते, हे याच्यातनं स्पष्ट होतं. राजकीय आणि सामाजिक जीवनात धर्मनिरपेक्षतेची वृत्ती जोपासणं हा धर्मनिरपेक्षीकरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून जवाहरलाल नेहरूंनी आपल्या पंतप्रधानांपदाच्या कारकिर्दीसाठी अत्यंत मोलाचे असे प्रयत्न केलेले आहेत. जमातवादी राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना त्यांनी प्रखर असा विरोध केलेला आहे. पक्ष संघटनेचे आणि शासन व्यवस्थेचे स्वरूप धर्मनिरपेक्ष ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आणि सातत्याने प्रयत्न तो केलेला दिसून येतो. त्यांची स्वतःची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी धर्मनिरपेक्ष होती. आपल्या आत्मचरित्रात ते एका ठिकाणी असं म्हणतात की अंधश्रद्धा, प्रतिगामी वृत्ती, धर्मपिपासूपणा, असहिष्णुता, पिळवणूक किंवा हितसंबंध यांनी धार्मिक जीवन इतकं व्यापलेलं आहे की ते पाहून मनाचा थरकाप उडतो.
याच ग्रंथात ते आणखीन एका ठिकाणी म्हणतात की मूळतः भौतिक जीवनात स्वारस्य आहे, मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल मी विचारच करत नाही. अशा प्रकारे मुळातच नेहरूंची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी ही भौतिकवादी असल्यामुळं त्यांच्या राज्यकारभारात धर्मनिरपेक्षता, पुरोगामी वृत्तीचं प्रतिबिंब आपल्याला पाहावयास मिळतं. त्यातून त्यांची धर्मनिरपेक्षतेची कल्पना आपल्याला पाहावयास मिळते. ही अत्यंत असे प्रगल्भ आणि आधुनिक स्वरूपाचे असे विचार नेहरूंच्या या विचारांमधून प्रकट होताना आपल्याला दिसून येतात. म्हणून पंडित नेहरूंची धर्मनिरपेक्षतेची कल्पना काय होती, त्यांचे धर्मनिरपेक्षतेसंदर्भाचे आचार आणि विचार काय होते, ते आपल्याला अत्यंत विस्तृतपणे, अत्यंत खोलवर जाऊन आणि मार्मिकपणे आपल्याला त्याची जाणीव करून घेता येईल, ते माहिती करून घेता येईल. विविध संदर्भ ग्रंथांमधून तुम्हाला नेहरूंच्या धर्मविषयक विचारांबद्दल, त्यांच्या कृतींबद्दल, कार्याबद्दल अधिक अशी सखोल अशी माहिती त्यामध्ये तुम्हाला मिळेल. त्या संदर्भात तुम्ही अधिक शोधा, अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला त्यातले वेगवेगळे कांगोरे लक्षात येतील. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया. पुढील भागामध्ये नेहरूंचे या संदर्भात जे काही विचार राहिलेले आहेत त्यामध्ये विशेषतः व्यक्ती आणि शासन यांच्या संदर्भातले नेहरूंचे जे विचार आहेत त्यावर आपण काही थोडक्यात चर्चा करू आणि सरतेशेवटी नेहरूंच्या एकूण विचारांचं एक आधुनिक मॉडर्न पॉलिटिकल थॉट म्हणून, आधुनिक विचार म्हणून, राजकीय विचार म्हणून त्यांच्या विचारांचं महत्त्व काय त्याचा आपण एक सारांश थोडक्यात त्याची चर्चा आपण उद्याच्या भागामध्ये करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.